तर नमस्कार मित्र हो, 12 ऑगस्ट रोजी संसदेत एक कायदा आता मंजूर झाला आहे. म्हणजे बिल आपलं पास केलं आहे. 1961 साली जे इन्कम टॅक्स कायदा चालू झाला होता, 1961 साली जो इन्कम टॅक्स कायदा चालू झाला आहे त्याच्याऐवजी आता इन्कम टॅक्स बिल 2025 मंजूर झाले आहे 12 ऑगस्ट रोजी. तर याच्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर, असेसमेंट इयर असे दोन गोंधळ आपल्याला बघायला मिळत होते. त्याऐवजी आता आपल्याला ते असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर काढून टाकून टॅक्स इयर म्हणजे फायनान्शियल इयर हा फक्त ठेवला गेलेला आहे. तसेच सोशल मीडियावर आपण जे काय म्हणतो, बाबा हे माझं घर आहे, त्याचं घर आहे, माझी गाडी, म्हणजे ह्या सोशल मीडियावरून पण जर का गव्हर्नमेंटला काय माहिती मिळाली आणि तसं तुम्ही जिथं सिद्ध केलं असेल, जाहीर केला असेल, तर त्याचाही इन्कममध्ये समावेश आता गव्हर्नमेंट करणार आहे. तसेच तुम्ही दाखवलेला इन्कम आणि त्याच्यामध्ये काय डिफरन्स राहतो का, किंवा ही संपत्ती जी आहे या संपत्तीमध्ये काय तफावत आहे का, म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही जे काय टाकताय या गोष्टीचाही आता या नवीन बिलाप्रमाणे, या ॲक्टप्रमाणे त्यात समावेश केला जाणार आहे आणि त्याचीही माहिती इथं घेतली जाणार आहे. तोही त्यात काय, त्यामुळं काळजी घ्या. आणि हा कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. तर अजून काय काय बदल होतात बघू. आता राष्ट्रपतीकडून ह्याला संमती मिळाल्यावर हा एक कायदा होऊन जाईल. आणि इन्कम टॅक्स, GST या संदर्भात तुम्हाला काही माहिती हवी असेल, तसेच इन्कम टॅक्स किंवा अकाउंटिंग संदर्भात काही कामे असतील तर नक्की सांगा, संपर्क करा. धन्यवाद.